आता तुम्हीही घ्या आकाशात उंच भरारी। पायलट बनण्याचं स्वप्न आता पूर्ण होणार। आर्ट्स कॉमर्सचे विद्यार्थीही होणार पायलट। विमान चालवण्याचं, आकाशात उंच भरारी घेण्याचं स्वप्न अनेक जण बघतात। मात्र हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी 12वी सायन्स शाखेतून शिक्षण घेणं ही महत्त्वाची अट होती, ज्यामुळे आर्ट्स आणि कॉमर्स शाखेतील विद्यार्थी या क्षेत्रापासून वंचित राहायचे। मात्र आता ही परिस्थिती बदलणार आहे। हवाई वाहतुकीचं नियमन करणाऱ्या भारताच्या सर्वोच्च संस्था DGCAनं एक महत्त्वपूर्ण शिफारस केली आहे, ज्यामुळे आता आर्ट्स आणि कॉमर्स शाखेतील विद्यार्थ्यांनाही पायलट होता येणार आहे। पायलट प्रशिक्षण केवळ सायन्स शाखेतील विद्यार्थ्यांसाठीच मर्यादित। इतर शाखेतील विद्यार्थ्यांना ओपन स्कूलिंगद्वारे फिजिक्स, मॅथ्सचे पेपर देऊन पात्रता मिळवावी लागत होती। विज्ञान शाखेची अट रद्द करण्यासाठी DGCAचा नागरी उड्डयन मंत्रालयाला प्रस्ताव। मंजुरी मिळाल्यास कुठल्याही शाखेतील 12वी उत्तीर्ण विद्यार्थी पायलट प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकणार। महिलांसह ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांसाठी एव्हिएशन करिअरचे दरवाजे खुले होणार। होय, अगदी चांगला निर्णय आहे हा। आपण पाहिलं तर पहिले फक्त सायन्समधून जे मुलं शिकत होते 12वी नंतर त्यांनाच पायलटचा चान्स होता, बट आता आपण बघू शकतो आर्ट्स आणि कॉमर्सवाल्यांना ही चान्स आहे। आणि तुम्ही म्हणण्याप्रमाणे DGCA ही एक मोठी शाखा आहे आणि मंत्रालयाकडे सुद्धा ह्याबद्दल खूप साऱ्या मागणी गेलेल्या आहेत, आता आपण सध्या पाहतोच। आणि त्या मागण्या मला वाटतं खूप उपयुक्त ठरतील येणाऱ्या पिढीसाठी, जेणेकरून आपण बघू शकतो की सर्वांनाच अफोर्डेबल नसतं पायलटचा खर्च। त्यामुळे आपण दुसऱ्या स्ट्रीममधून जरी त्याचं शिक्षण घेतलं तरी ते आपल्यासाठी खूप एक चांगलं असतं। DGCAनं या प्रस्तावाला हिरवा कंदील दिल्यानंतर विमान वाहतूक मंत्रालयाच्या अंतिम निर्णयाची अपेक्षा आहे। देशांतर्गत विमान सेवा वाढत असताना प्रशिक्षित पायलटची मागणीही वाढतीये। जर ही शिफारस मंजूर झाली तर पायलट होण्याचं प्रशिक्षण घेणं सोपं होईल। त्यामुळे भारतातील प्रशिक्षित पायलटची वाढती मागणीही पूर्ण होईल आणि अनेकांचं आकाशी विहार करण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम TV मराठी।